शेतकऱ्याच्या नावावर पोस्ट टाकून पैसे कमावणाऱ्या झाकणझुल्या पैसे कमावण्यासाठी राजकारण ए डुकरा, झाकणझुल्या, अजून काय बोलू? भाडखाऊ. तू कशावर जगतो रे? सरकारने टाकलेल्या तुकड्यावर, नेत्याची चाटल्यानंतर भेटणाऱ्या पैशावर, की एखाद्या टेंडरमधून? कोणाला बोलतोय, काय बोलतोय याचं भान नाही. आणि कोणतं राजकारण केलं? आमचा शेतकरी सरकारी अधिकाऱ्यांच्या पायाशी लोळणं घालून म्हणतोय, साहेब शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. आमच्या अख्ख्या जमिनी आणि झाकणझुल्या तुझ्या जमिनी नाही चालल्या. काय तुझा जर 1 खट्या 10 एकराचा तुकडा गेला असता ना, भाडखाऊ, तुला कळलं असतं दुःख काय आहे ते. काय तेव्हा समजलं असतं. तुझं अख्खं आयुष्य गेलं र नेत्याची चाटण्यामध्ये. तुझं अख्खं आयुष्य गेलं. आम्हाला ती सवय नाहीये, स्वाभिमानाने जगतोय आम्ही. आणि अजून एक गोष्ट, जे पैसे येतात ना, जे पैसे भेटतात, ते पैसे सगळे शेतकरी लेकरांच्या शिक्षणासाठी जातात. झाकणझुल्या ते 100% आणि परत माझ्या व्यवसायाच्या कमाईतनं थोडेफार असं मिळून शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी पैसे जातात. ते तुझ्यासारखं नाहीये, येऊ दे बुडाखाली ठेवतो, येऊ दे बुडाखाली ठेवतो. तुला जाळणार असतील पैशात, मला नाही जाळणार. नीट वागायचं. राजकारण हा शेतकरी ना एक दिवस तुमचे हे माजुरडे सत्ताधारी विरोधक सगळेच कोणी आवडायला निवडायला जागा नाही. ज्या दिवशी हे अराजकता पसरवतील ना, अशीच अराजकता पसरवत राहतील ना, ज्या दिवशी शेतकऱ्याला एवढाच त्रास देतील ना, त्या दिवशी आम्ही सरकार पण ताब्यात घेऊ. आणि ही 100% ही वस्तुस्थिती आहे. राजकारण पण करूत, शेतकरी आमदार पण करूत, शेतकरी खासदार पण करूत, शेतकरी मुख्यमंत्री पण करूत आणि शेतकरी पंतप्रधान पण करूत. तेवढी ताकद आहे शेतकऱ्यांमध्ये. फक्त आम्ही आमची सहनशक्ती वापरून थोडेसे शांत आहेत. आमच्या सहनशक्तीचा ज्या दिवशी अंत होईल त्या दिवशी क्रांती होईल, क्रांती. आणि मला राजकारण करायची गरज नाही. मला एकच समजतं, शेतकरी आज अगदी शोषित घटक झालाय. भारताच्या सरकारमध्ये, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये ओशाडगावची पाटीलकी म्हणजे कृषी मंत्री पद आहे. आणि त्यासाठी बोलावं लागणार. शेतकरी संपून जाईल, मग काय दगड खाशील का भाडखाऊ? बोलताना नीट आणि माझ्या नादी नाही लागायचं. माझं डायरेक्ट व्यवस्था आणि सरकारशी भांडण आहे. चमच्यांसोबत, कार्यकर्त्यांसोबत आणि कोणासोबतच नाही. डायरेक्ट सरकार, 100% सरकार.